मॉर्निंग. कसे आहे सर्वजण? मज्जेत? आम्ही सुद्धा मज्जेत. मला सकाळी सकाळी खडंग धडंग खडंग धडंग कशाचा आवाज येत आहे तर आईच्या घरी काम सुरू आहे थोडंसं, त्याच कामाचा आवाज आहे. आणि 2 दिवस आधी मी 26 जानेवारी होती तर मी बाहेर गेली होती, बाहेर एका गावाला गेली होती आणि तिथं मग माझ्या वडिलांचा बड्डे होता आणि नवीन वर्षाची पार्टीसुद्धा. तर तो व्हिडिओ म्हणजे मी तरी 4-5 मिनटाचा असेल ब्लॉग तर मी अपलोड केलेला आहे. तुम्ही नक्की बघा, लाईक करा. तुम्हाला आवडला तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करत राहा. आणि त्यानंतर मग 26 जानेवारीच्या म्हणजे दिवशी संध्याकाळी कार्यक्रम होता तर तिथंसुद्धा दीदीने छानपैकी डान्स केलेला आहे आणि दीदीला म्हणजे बक्षीस पण मिळालेलं आहे. तर तुम्हाला मी बक्षीससुद्धा दाखवणार आहे आणि दीदीने डान्स केलेले ते सर्व व्हिडिओ मी आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर प्लीज नक्की बघा. बक्षीस काय मिळतं तर बक्षीस म्हणजे कसं आहे ना, दीदीचा नंबर आला डान्समध्ये, छानपैकी डान्स केला होता दीदीने तर दीदीचा नंबर आला डान्समध्ये. दीदीचा नंबर आला सेकंड. एक लहान मुलगी होती तिचा नंबर फर्स्ट आला, छोटीशी, तिने देशावर सॉन्ग केलं होतं एक आणि दीदीने पण एक छानपैकी रिमिक्स सॉन्ग घेतलेले सर्व, तर त्याच्यावरती दीदीचा सेकंड नंबर आला हे दिलेलेच आहे. आणि दीदीला हे गिफ्ट मिळालं 26 जानेवारीच्या दिवशी. छान फोटो मिळाला नाही हो ना? तुम्हाला आवडला की नाही सांगा. तर दीदीला गिफ्ट मिळालं. आता हे लावायचा राहिला, आपण नंतर भिंतीला वरती लावू आणि भिंतीला फोटो लावल्यानंतर तुम्हाला दाखवूसुद्धा. तर दीदीचा सेकंड नंबर आला, दीदीला बक्षीस मिळालं मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो छान. आणि आईच्या घरी सुरू आहे आता काम, स्वयंपाक वगैरे सर्व राहिला. आता स्वयंपाक वगैरे राहिलेला आहे, घरी काम सुरू आहे. पण बघा आता मी याच्या आधी 2 दिवस आधी शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहेत, तुम्ही बघितलं असेल. सर्व काम थोडंसं पेंटिंगमध्ये पडलेलं होतं. आता हे 26 जानेवारीच्या दिवशी मी तिकडं गावाला गेले त्या दिवशी हे सर्व दादानी आता भरलेलं आहे, म्हणजे चालू काढून ठेवले सर्व. हा हॉल होणार आहे आणि हा हॉल कितीचा आहे तर हा हॉल आहे मला वाटतं 17 बाय 14-15चा आहे मला वाटते. 14चा तर नक्कीच असेल. खूप मोठा हॉल आहे, 2 रूमचा एकच हॉल बनवलेला आहे. आणि आता बाकी वरचं पुढे काम होणार आणि ॲटोच्या समोर तिथं गेट होणार छानपैकी. आता हे काय म्हणतात ते याला सेंट्रिंगचं काम आज सर्व काढून टाकणार आहे. नंतर मग उद्यापासून याच्यावर बांधकाम सुरू होणार. सर्व सेंट्रिंग काढणं लावली. तिकडं पसाराच पसारा आहे. खूप तापत आहे इकडं. शेगाव म्हटलं ना बुलढाणा जिल्हा की खूपच ऊन राहते. तर प्लीज तुम्ही माझा ब्लॉग बघा, कारण की मी वहिनीच्या बड्डेला गेली होती आणि हा ब्लॉगसुद्धा तुम्ही नक्की बघा, कारण की याच्यामध्ये मी दीदीला भेटलेलं बक्षीस आणि 26 जानेवारीच्या दिवशी झालेला कार्यक्रम पूर्ण अपलोड करणार आहे. छानपैकी डान्स केला मुलांनी आणि खूप म्हणजे छान कार्यक्रम झालेला आहे. तर बाकी काही व्हिडिओ मी बनवू शकली नाही, कारण की मी गावाला गेली होती, उशिरा आली. त्यानंतर मग उशिरा आल्यानंतर प्रोग्राम झाला आणि मग नंतर जे काही आपल्या हातात थोडंफार मिळालं तेच मी अपलोड केलेलं आहे. कारण की मी हे सॉन्ग याच्यासाठी नाही अपलोड केले, आवाज याच्यासाठी नाही राहू दिला, कारण की याला कॉपीराईट येते मग. कारण की डीजेचा सॉन्ग आहे आणि खूपच मोठमोठ्याने आवाज आहे याचा, आजूबाजूचा खूपच आवाज येत आहे, त्यामुळे कॉपीराईट येणार. म्हणून मग मी आवाज सर्व लॉक केलेले आहे, बंद केले. तरी देवता पिक्चरचं गाणं आहे, घुंगराच्या तालावरती. छान नाचली होती ही मुलगी, खूपच छान नाचली होती. बघा किती छान डान्स करत. आणि हे बघा याच्यामध्ये माझा भाचा आहे, खूप मस्तीखोर आहे तो. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा डान्समध्ये भाग घेतलेला आहे. हे त्याच्यासोबतचे सर्व मुलं मित्र त्याचे ग्रुपमध्ये डान्स घेतला होता या मुलांनी, ग्रुप डान्समध्ये. आणि यांनी रिमिक्स सॉन्ग घेतलं होतं. काय सॉन्ग कोणचे आहेत काय माहिती, मला तर काही आठवत नाही आता.
तुम्हाला जर यांचा डान्स बघून आठवत असेल काही सॉन्ग, प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि बघा ही माझी दीदी, आता मला वाटते चंद्राची स्टेप आहे समोर, पुढे आधी चंद्राची स्टेप आहे ही, आणि त्यानंतर मग मला सॉन्ग वगैरे काही म्हणता येत नाही जास्त, तरी तुम्हाला दाखवत आहे, मी सांगत आहे की चंद्राची स्टेप आहे ही पुढची. आणि त्यानंतर मग ही लावणीची स्टेप आहे एक मराठी फिल्मची. रिमिक्स गाणी घेतली होती दीदीने सर्व मिक्समध्ये, म्हणजे 7-8 सॉन्ग, काही हिंदी काही मराठी असे सर्व मिळून एकसाथ घेतले होते. आवाज टाकू शकले नाही मी, आवाज मोठा करू शकत नाही आहे, सॉरी. कारण की मी 2 दिवस आधी एक म्हणजे व्हिडिओ बनवला होता 3-4 मिनटाचा, त्याच्यामध्ये सॉन्गचे आवाज होते काही, तर त्याला कॉपीराईट आलं होतं लिहून. त्यामुळे मग मी काही आवाज, आता हे मुलांच्या प्रोग्रामसाठी पण आवाज काही ठेवले नाही मोठे, आवाज लॉक केलेले आहेत. तर तुम्ही ओळखून, स्टेप ओळखून तुम्ही मला सांगू शकता कमेंटमध्ये की स्टेप कोण्या गाण्यावरची आहे. कारण की आजकाल तर मुलींना सर्वांना स्टेप एकदम लन झालेले आहेत सर्व, आणि डान्स बघून तर तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये मला. तर प्लीज कमेंटमध्ये मला बघून तुम्ही सांगून द्या. डान्स तुम्ही बघा, ब्लॉग बघा, छोटासा, जास्त मोठा ब्लॉग नाही आहे. आणि नंतर मला कमेंटमध्ये सांगा की आमच्या दीदीने हे डान्स केलेला आहे, हे कोणची स्टेप आहे, कोण्या गाण्याची आहे. मी याच्यामधली एक स्टेप सांगू शकते तुम्हाला फक्त, कोणची, माधुरी दीक्षितची स्टेप आहे याच्यामध्ये एक. ही माधुरी दीक्षितची स्टेप आहे. आता बघा, हमको क्या मला पण गाणं येत नाही पूर्ण, सॉरी. बघा, छान केली ना स्टेप दीदीने. दीदीचा डान्स आहे ना पटकनच लन होते, पण ती करत नाही जास्त करून. कारण की मी खूप वेळा म्हणते की डान्स करते का, तर नाही म्हणते ती कधीच. कारण की तुम्ही बघितलं असेल शॉर्ट व्हिडिओमध्ये पण नसते ती, आणि ब्लॉगमध्ये पण नसते. आणि आता हा पण डान्स ती म्हणजे करणारच नव्हती, पण माझ्या भावांनी जबरदस्ती म्हटलं की दीदी कर म्हणून तिने केला. नाही तिला डान्स वगैरे काही जास्त म्हणजे इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये, तरीसुद्धा मुलांचं लगेच लन होऊन जाते काही पण स्टेप असले की. चला तर मग ब्लॉग पूर्ण बघा, आणि कसा वाटला तुम्हाला सांगा. नवीन असाल लाईक करा, सबस्क्राईब करा. उशिरा आल्यानंतर प्रोग्राम झाला, आणि मग नंतर जे काही आपल्या हातात थोडंफार मिळालं तेच मी अपलोड केलेलं आहे. तर पूर्ण ब्लॉग बघा आणि लाईक करा आणि सपोर्ट करत राहा. चला तर मग बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.